चला दररोज एक काहीतरी सुविचार तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 22 तारीख आहे आज. गणपतीचं विद्येची देवता म्हणली जाते. त्यांचं आगमन होणार आहे आज आपल्या सगळ्या घरात. त्याच्यावरचा सुद्धा एक व्हिडिओ सुंदर चितळे बंधूंचा त्यांची जाहिरात करणारा एक सुंदरसा व्हिडिओ आहे. थोड्या वेळाने तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी तो टाकणार आहे. इफ यू आर द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम, यू आर इन द रॉंग रूम. याचा अर्थ मला कोणी सांगेल का पटकन? पटकन ऐकू येत दिसतंय का स्क्रीनचं? हो सर. दादा बोला ना, मग कुणी अर्थ तरी सांगा. कळत नाही अर्थ. दिसतंय का स्क्रीनवर? पटपट पटपट आपल्याला 8:41 झाले. जर तुम्ही अशा सोबतीत असाल जिथे तुम्ही स्वतः हुशार असाल तर तुमची संगत ही वाईट आहे, चुकीची आहे. आणखी कुणी? आता हे दररोज मी तुम्हालाच विचारणार आहे बरं का. मी अर्थ सांगणार नंतर मला जे अर्थ कळालेला, तुम्हाला जो कळाला तो सांगा. कोण बोलणार आहे का आणखी? ऐकू येते का आवाज माझा? म्हणजे आपणालाच सगळं कळतं, तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या. असं जर आपण विचार करून राहत असू तर आपण चुकीच्या रूम मध्ये म्हणजे चुकीच्या संगतीमध्ये आहेत असा त्याचा अर्थ. म्हणजे जसं बेडूक असतो छोटासा, तो एखाद्या विहिरीत असतो, तो विश्व मानत असतो बरोबर, आणि तो समजत असतो की हेच जग आहे. पण जेव्हा तो त्या विहिरीच्या बाहेर येतो त्यावेळेस त्याला ते विशाल मोठं जग दिसतं, त्यावेळेस त्याला कळतं. म्हणून आपल्या बाहेर, अहमदपूरच्या बाहेर सुद्धा, लातूरच्या बाहेर सुद्धा खूप मोठं जग आहे आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा स्फोट झालेला आहे मित्रांनो बरं का. त्याच्यामुळं आपणाला येतंय, आपणाला कळतं, याचा आपण गर्व न बाळगता हे नॉलेज सातत्यानं अपडेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या, हे प्रत्येकासाठी आपण स्लोगन टाकतोय, तुमच्यासाठी नाही. आणि प्रत्येकाला अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काय करत राहायचंय? शिकत राहायचंय बरोबर. दररोज असे एज्युकेशनशी संबंधित काय ना काहीतरी आपण म्हणजे आपल्या स्वतःमध्ये कधी मीपणा येऊ द्यायचा नाही, त्याच्या संदर्भात आपण हे बोललो. चला पेज नंबर 57 वरील प्रॉब्लेम नंबर 4. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. मग ट्रायल बॅलन्स दिलाय आपल्याला, ओपनिंग स्टॉक, डेटार्स, बिल रिसिवेबल, परचेसेस. इथं परचेस दिसलं की लगेच याचा विरोधी पक्ष नेता इकडे कुठे दिसतोय का बघायची एक सवय ठेवायची. तर इथं सगळ्यात शेवटी तुम्हाला परचेस रिटर्न नावाचं पद दिसतंय. इथं रिटर्न शब्द वापरलाय, नुसता सेल्स शब्द वापरलेला नाही. सेल्स रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असा शब्द इनवर्ड असा शब्द वापरलेला नाही, फक्त रिटर्न्स. म्हणजे हा कुणाचा विरोधी पक्ष नेता आहे? सेल्सचा बरं का. याला दुसरं नाव काय असू शकतं? सेल्स रिटर्न असू शकतं किंवा रिटर्न इनवर्ड असू शकतं बरोबर. पुढे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला तर कॅरेज आउटवर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मोटार व्हेकल. स्क्रीन शेअर केलेला दिसतोय का सगळ्यांना? हो सर. मोटार व्हेकल, मोटार कार किंवा मोटार व्हेकल आपली संपत्ती आहे, त्याला मोटार व्हॅन सुद्धा म्हणू शकतात. बॅलन्स शीटच्या असेट साइडला जनरल एक्सपेन्सेसचा पूर्वी एकदा उल्लेख केला आपण. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस असा शब्द असेल तर ते पद कधीही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातं. याच्या सोबत कोणतं पद असेल तर ते कधी ट्रेडिंगला जातं तर कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. असा कोणत्या पदाचा उल्लेख केला त्यांनी? ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड या जनरल वाल्याचे दुसरे 2-3 नाव आहेत. कोणते? जनरल वाल्याचं नाव सन्ड्री आहे, मिसलेनियस आहे, ऑफिस आहे. याच्या सोबत याचा जर सावत्र भाऊ ट्रेड असेल तर ट्रेड जाणार ट्रेडिंगला, आणि हा जनरल ज्याचे 2-3 नावं सांगितले, हा जनरल जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण एकटा ट्रेड असेल किंवा एकटा सन्ड्री जनरल मिसलेनियस असेल तर तो सरळ कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. पुढं इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंगला तर एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ऍडव्हर्टाइजमेंट किती वर्षाचं दिलं ऍडव्हर्टाइजमेंट? 3 वर्षात. आणि याला इंटरनल ऍडजस्टमेंट आहे. इंटरनल ऍडजस्टमेंट कशावरून?
हे कंसात जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तीच इंटरनल ऍडजस्टमेंट आहे. मग 3 वर्षाच्या जाहिरातीचा खर्च किती दिलाय? 4,800. 4,800. 4,800 रुपये. मग कोण बोलणार आहे याच्याबद्दल मला सांगा. सर मी हा बोला की, बोला बोला, कुणी बी बोला, लगेच चालू करायचं. सर ऍडव्हर्टाइजमेंट 3 इयर्सची आहे 4,800 रुपये आणि ती 3 इयर्स एक आणि म्हणजे काय सप्टेंबर पासून आहे दिलेली नाही ऑक्टोबर पासून 1 ऑक्टोबर आणि मग तेव्हापासून जर मोजलं तर 6 महिन्याचंच होतंय 2019 मार्च पर्यंत. पुढं तर 6 महिन्याचं जर आपण बघितलं तर 800 रुपये होते. 800 रुपये कसं काढलं ते बी सांगा ना इतरांना. की 3 वर्षाचं 4,800, मग एका वर्षाचं किती? 4,800 भागिले 3 करायचं तर त्याचा आन्सर आला 800 नाही 1,600. 1,600. व्हेरी गुड. त्याचं अंतर किती आलं? सॉरी, उत्तर किती आलं? 1,600 आन्सर. आणि मग त्याचा हाफ का केलं? त्याचा हाफ का केलं? 6 मंथ्स आहे म्हणून. हा, 6 मंथ साठी त्याचं हाफ केलं. व्हेरी गुड, छान उत्तर दिलं. सगळ्यांना कळालं का इतरांना? त्याचं कॅल्क्युलेशन मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. भागिले 3 का केलं? कारण 3 वर्षाचं. मग हे एका वर्षाच्या जाहिरातीचा खर्च आला. पण जाहिरात चालूच केली आपण 1 ऑक्टोबरला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिन्याचा. बरोबर, 6 महिन्याचा म्हणलं तर याच्या निम्म 800. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसरं कोण बोलणार आहे? यांनी तर करेक्ट उत्तर दिलं, भुतडा होत्या ना. हो सर. आता दुसरं कोण बोलणार आहे की किती रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटरला आली पाहिजे? किती? 800 रुपये. 800 आउटरला आली 800 पाहिजे. पोरं 800 कॅल्क्युलेशन करेक्ट केलं की 800 रुपये त्या 4,800 तून वजा करतात आणि ते 800 रुपये बॅलन्स शीटच्या असेटला घेऊन जातात. नाही, 800 रुपये हा चालू वर्षाच्या 6 महिन्याशी संबंधित असणारा खर्च आहे. म्हणून 800 रुपये आउटरला येण्यासाठी 4,800 तून किती वजा करावं लागतील तुम्हाला? 4,000. ते त्याच्यातून वजा करायचे आणि ते कुठे जाऊ द्यायचे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. चला पुढचं पद वाचून घेऊ. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कसं दिलंय? इज होल्ड प्रीमाइस, ही सुद्धा आपली भाडे तत्वावर घेतलेली संपत्ती आहे. म्हणून हे बॅलन्स शीटच्या ऍसेटला जाणार. कॅश ऍट बँक आणि फर्निचर हे बी ऍसेटला. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचं पद एक तर डेबिटला म्यूट करत चला. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचं पद डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आता आपण जाणार ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. क्रेडिटचं पद क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. काय बोलायचंय कुणाला? सर स्क्रीन दिसत नाही सर. बघा माझ्याकडे तर स्क्रीन शेअरिंग दाखवायला लागले करेक्ट. दिसत आहे. माझ्या लक्षात येतं इथं रेड कलरचं हे दिसतंय. मी स्क्रीन शेअर केलं. तुम्हाला सुद्धा कदाचित दिसत असेल तर वरच्या बाजूला इथं रेड कलरचं दिसतंय. बॉक्सला सिलेक्ट झालेलं. त्याच्यामुळे थोडं तुम्ही मोबाईल मध्ये हे बघा किंवा नेटवर्कचा काही इश्यू असेल. चालतंय, जाऊ का पुढं? सगळ्यांना, इतरांना बघा कुणाला म्हणजे अडचण असेल तर सगळ्यांनी म्हणले तर मग मी एकदा हे करतो. ओके. बँक ओव्हरड्राफ्ट, बिल पेएबल, क्रेडिटार्स हे पद लायबिलिटीला जातात. सेल्स ट्रेडिंग अकाउंटला याचा विरोधी पक्ष नेता रिटर्न्स नावाचं वापरलंय त्याचं. तो काय करायचा? सेल्स मधून वजा करायचा. पुढचं 2 पद आहेत बघा. हे जर पद ऍडजस्टमेंट मध्ये असतील तर याचे आपण 2-2 परिणाम करत असतो. हे जर 2 पद असतील तर. बरोबर. पण हे पद आपल्याला कुठे दिलेत? आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला. मग याचा परिणाम किती करायचा आहे आपल्याला? एक. कोण सांगणार याचे परिणाम मला सांगा? लायबिलिटी साइडला. व्हेरी गुड. लायबिलिटी आणि अनपेड वेजेस कुठे जाणार? लक्षात घ्या, आउटस्टँडिंग शब्द वापरू द्या किंवा अनपेड वापरू द्या, दोन्हीचा अर्थ खरं तर काय एकच आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणे असलेले आणि अनपेड म्हणजे न दिलेले. म्हणजे इथं रेंट द्यायचं राहिले तर इथं वेजेस द्यायचं राहिले. मग दोन्हीचे 2-2 परिणाम न करता ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असल्यामुळे एकच परिणाम करायचा आहे. कुठं? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. पुढे कॅपिटल अकाउंट दिलेत. परचेस रिटर्न परचेस मधून वजा करायचंय. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची 32,000. 2 परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. इथं अमाऊंट आपल्याला डायरेक्ट काढून दिली. खरं तर बॅड डेट संबंधी 4 पद असू शकतात, पण या प्रॉब्लेम मध्ये आपणाला ऍडजस्टमेंट मध्ये केवळ एकच दिलंय. आणि इथं प्रोव्हिजन शब्द वापरला की लक्षात घ्यायचं ते आरडीडी आहे म्हणून, बरं का. मग हे काय करायचं? 2,000 रुपये डेटार मधून वजा करायचे
आणि सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटरला टाकायचं. आउटरला का? कारण इथं कुठंही तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला बॅड डेट शब्द दिसत नाही, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला ओल्ड आरडीडी दिसत नाही. त्याच्यामुळे सरळ हे 2000 रुपये डेटार मधून वजा करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकणे. कळलंय? हो सर. मग याच्याबद्दल कशा कशाला टिक मार्क करणार? डेटा. डेटारला. Debtors ला. दुसरं कुठलं पदच नाही त्यामुळे दुसऱ्याला कशाला टिक मार्क करायची गरज नाही. गरजच. चला, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटा. डेटारवर डिस्काउंट काढा म्हणतंय. किती टक्के काढा म्हणतंय? 3%. आता काल खरं तर ऍडजस्टमेंट बद्दल आपण खूप बडबड केली की हे डेटारवर काढायचं, पण कधी काढायचं? बॅड डेट्स आणि आरडीडीच्या नंतर काढायचं. किती टक्के काढायचं? 3% काढायचं. 3%. डेटार मधून वजा करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जर डिस्काउंट असेल तर त्याच्यात अधिक करायचं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट कुठून जातो? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट वरून. आहे का इथं डिस्काउंट कुठं? बघा बरं, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय कुठं आहे डिस्काउंट? नाही. आज काय करायचं बघा, पहिल्यांदा हे 2000 रुपये डेटार मधून वजा करायचे. हे 2000 रुपये पहिल्यांदा डेटार मधून वजा करायचे आणि उरलेल्या डेटारवर 3% काढायचं आणि ते सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटार्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटरला टाकून द्यायचं. आज त्याचा विरोधी पक्ष नेता नाही ना त्याचा जोडीदार प्रॉब्लेम मध्ये नाही. त्याच्यामुळे याचं फक्त काय होईल? डेटार मधून वजा करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटरला टाकणं. याच्याबद्दल तुम्ही परत एकदा काय करू शकता? सन्ड्री डेटार्सला टिक करू शकता. हा, मी इथं काही नेटवर्क वगैरे गेलेलं नाही, मी थांबत असतो तुम्ही प्रतिसाद देण्यासाठी, बरं का? चला हो. पुढे, व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रीमायसेस. लीज होल्ड प्रीमायसेसची 31 मार्च 2019 ची व्हॅल्यू किती लावली म्हणते? 1 लाख. 1 लाख रुपये. मग अगोदरची किंमत किती आहे? 1,10,000. 1 लाखाचं काय डेप्रिशिएशन आहे? 1,10,000. 1 लाखाचं काय डेप्रिशिएशन आहे? 10,000 डेप्रिशिएशन. हा, 10 लाख. डेप्रिशिएशन आहे. प्रॉब्लेम खूप सोपा आहे मित्रांनो. आणि आउटस्टँडिंग, बरं याच्याबद्दल तुम्ही लीज होल्ड प्रीमायसेसला टिक मार्क केलं का? लीज होल्ड म्हणजे भाडे तत्वावर घेतलं, प्रीमायसेस म्हणजे मोकळा परिसर. आपल्या कंपनीला आपल्या भागीदारी संस्थेला जागा कमी पडत असेल म्हणून कदाचित आपण काय केलं, काही जागा दुसऱ्याची किरायाने घेतली लॉंग टर्म साठी, जास्त कालावधीसाठी. म्हणजे तितक्या कालावधीसाठी भाडे तत्वावर घेतलेली संपत्ती म्हणजे घेतलेली जागा एक प्रकारे आपली संपत्ती आहे म्हणून ती आपण ऍसेट म्हणून दाखवतोय. तर या दोन्हीतला डिफरन्स हे डेप्रिशिएशन आहे म्हणून लीज होल्ड प्रीमायसेस मधून 10,000 वजा करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि शेवटचे ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग आणि स्टेशनरी मध्ये 500 रुपये अधिक करायचे आणि दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. इकडे स्क्रीनवर यायचं, इकडे यायचं, या विचारात थोडंफार कुठं चूक होते, तुम्ही समजून घेत असाल. 57च्या वरी आज काही संख्या गेलेली नाही आपली. तर झालंय. बरं, प्रिंटिंग आणि स्टेशनरीला टिक मार्क केलं तुम्ही? हो सर. जायचं आता प्रॉब्लेम सोडवायला. तुम्ही किती जण मला सांगा बरं पटकन हातवरी करून, आज फास्ट होईल मला वाटतं, प्रॉब्लेम सोपा आहे. किती जण सोबत सोबत वही घेऊन बसताय? हातवरी करून सांगायचं पटकन. आणि मी लगेच सोडवण्याचा किती जण प्रयत्न करतात? 24 लोकांनी केलंय. 26, 29. सगळ्यांनी एवढ्या खरंच इमानदारीने, आज गणपती विद्या देवतेचं आगमन आहे आपल्याकडे, खोटं बोलायचं नाही, बरं का? हा, मग वही घेऊन बसायचं आणि सोबत सोबत माझ्या आता काय करायचं, तुम्ही सुद्धा ऍटम पद टाकत चालायचंय. चला, काय म्हणायचं त्याला आता? हो, डाऊन युअर हँड म्हणायचं का? चला, हात खाली घ्या. हा, लोअर युअर हँड. ओके, लोअर युअर हँड. ओके, जाधवनं सांगितलं मला. चला, जायचं एक्सेल शीटला. चला, काल हो सर. परवा चांगला प्रतिसाद होते मुलं. सांगा पहिलं पद काय? टू ओपनिंग स्टॉक. किती रक्कम त्याची? ओपनिंग स्टॉक 25,000. 25,000. टाकला आउटरला, त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट नसल्यामुळे सरळ आउटरला. पुढचं पद काय? बॅलन्स शीट. डेटा. Data. टाकायचं ऍसेटला पण इनरला. इनरला. 500. बिल्स रिसिवेबल. रिसिवेबल काय करा, पुरेशी जागा सोडा याच्या खाली. डेटारवर आज दोन ऍडजस्टमेंट आहेत. पहिल्यांदा डेटार मधून आपल्याला ते आरडीडी वजा करायचंय,
उरलेल्या डेटावर आपल्याला डिस्काउंट काढायचा आहे आणि मग ते लिहायचंय. म्हणून तुम्ही काय करा, जागा सोडून बिल रिसिवेबल लिहा. बिल रिसिवेबल ची रक्कम सरळ आउटरला आउटरला किती आहे 10,000 रक्कम? 10,000 पुढे बोला. परचेसेस परचेसेस कुठे टाकायचं आपल्याला? ट्रेडिंग पण काय पण इनरला टाकायची, कारण त्याचं विरोधी पक्ष हा पुढं रिटर्न्स. हे सगळ्यांना ओळखू आले का? रिटर्न्स हे काय? सेल्स रिटर्न आहे. म्हणजे काय करायचंय आपल्याला? सेल्स मधून वजा करायचं. त्याची किती अमाऊंट आहे? 1,000. म्हणून वरती सेल्स लिहिण्यासाठी जागा सोडली आपण. पुढं कॅरेज इनवर्ड. कुठे येते कॅरेज इनवर्ड? ट्रेडिंग अकाउंट. कॅरेज इनवर्ड किती अमाऊंट त्याची? 3,000. 3,000. पुढं कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस आउटवर्ड. कुठे येते कॅरेज आउटवर्ड? 8,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज आउटवर्ड. इथं 2 लिहायचं राहिलं म्हणून आता हे 2 लिहितो. पुढं त्याची अमाऊंट किती? 4,500. व्हेरी गुड. पुढे बोला. मोटार व्हेकल कुठे जातं? बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा हे मी शॉर्टकट दिलेत. MVE टाइप केले की आपोआप मोटार व्हेकल येतं तिथं. म्हणजे आपला वेळ वाचावायचा म्हणून मी एक्सेल मध्ये ते शॉर्टकट केल्यात. 55,000. त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट नसल्यामुळे सरळ आउटरला टाकलं. पुढचं पद आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस. त्या जनरल एक्सपेन्सेसला काय काय नाव असतात म्हणलं मी? सनरी किंवा ऑफिस. याची अमाऊंट किती आहे? 1,800 1,800 रुपये. पुढचं पद काय? एक्सपोर्ट ड्युटी. त्याची अमाऊंट 900 ते मी 2 ला इकडे मला जावं लागतं म्हणून मी TT या शब्दाला शॉर्टकट केला की तो आपोआप 2 येते. बरं का? पुढं ऍडव्हर्टाइजमेंटचं सगळ्यांना कळालंय का? इंटरनल ऍडजस्टमेंट असल्यामुळं याचा आपण काय करणार आहात? लगेचच्या लगेच परिणाम करून घेणार आहात ऍडव्हर्टाइजमेंटचा. समजतंय? मग ऍडव्हर्टाइजमेंटचं इथे कॅल्क्युलेशन दाखवलंय बघा मी. ऍडव्हर्टाइजमेंट 4,800 भागिले 3 केलं, कारण 3 वर्षाचा खर्च दिलाय 1,600. 1,600चं निम्म का करायचं? कारण ऑक्टोबर पासून दिलाय. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं लिहा टू ऍडव्हर्टाइजमेंट. त्याची अमाऊंट इनरला लिहा 4,800. त्याच्या खाली लिहा मायनस प्रीपेड. प्रीपेड लिहू आता मी इथं 4,000 लिहू का 800 लिहू? 4,000. म्हणजे चालू वर्षाच्या 6 महिन्याचा खर्च किती? 800 आणि हे 4,000 कुठे जाऊ देऊ? ऍसेट प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट किती हो? 4,000 पुढे बोला. पुढचं पद काय? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. स्टेशनरी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच पण आउटरला इनरला 1,500 तुम्ही टिक मार्क करून ठेवत असाल पेन्सिलनं. पुढचं पद काय? ड्रॉइंग. आता ड्रॉइंग अगोदर येते, पण मी इथं काय करतो? पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट लिहितो. त्याच्या खाली त्या संबंधित पार्टनरचं नाव लिहितो आणि मग त्याच्या खाली मायनस ड्रॉइंग लिहितो. ते नाव वगैरे का लिहितो त्याची खूप वेळा चर्चा झाली की इथं त्याचं कॅपिटल टाकता यावं. मग किती आहे मीरा नावाच्या पार्टनरची ड्रॉइंग? 3,500. पुढं दुसऱ्या पार्टनरचं नाव काय रे? माधव. त्याची ड्रॉइंग किती आहे? 2,000 2,000. ओके. प्लीज होल्ड मेसेज कुठे येत आहे? ओके. कॅश ऍट बँक कुठं? एका आवाज येतोय रे जास्त पाठीमागे बोलल्याचा. कोण बोलत असेल तर त्यांना जावं म्हणा थोडं प्लीज. फर्निचरची अमाऊंट किती? 8,300. बरोबर. डेबिट बाजू संपली. हो सर. कोणाला काय अडचण नाही. ओके. सगळ्यांना काय वर्गात बसल्यावर किती जणांना वाटायलंय? आता नॉर्मल हात वरी करा आपला.
नॉर्मल नॉर्मल म्हणलं की साधा, हा म्हणून व्हिडिओ ऑन ठेवा रे, आपल्याला त्याला काही वेगळं नेट लागणार नाही. छान छान छान, दिसू द्या. मी कालच म्हणलं तुम्हाला आपण खेड्यापाड्यातली माणसं आहेत, बॅकग्राऊंड दिसू द्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स वगैरे टाळत चला. काही नाही. आणि हे मी माझं बॅकग्राऊंड बदलले म्हणजे माझं घर एवढं हाय पाय नाही बरं का. हे मायक्रोसॉफ्ट टीम्स मध्ये माझं बॅकग्राऊंड बदलायची सोय आहे, त्याच्यानं बदललंय मी. मी तुमच्यासारखाच आहे. चला, किरण बुतळा, साक्षी मोरे आणि अभिजित सावंत हात खाली घ्या. लोअर युअर हँड. ओके, सगळ्यांनी हात खाली घ्या. वर्गात बसलेले वाटायले. बऱ्याच जणांना मला गावाकडचं चित्र दिसायला लागले. अंजली काहीतरी काहीतरी गोर आले आहेत बघा, उलट चांगली गोष्ट आहे. बरं का, एका दिवशी आपण संडेला वगैरे तुमच्या गावाकडचं शेती बिती बघू याच्यातून, चालतंय का? तुमच्या गावाकडे एकदा विशेष व्ह्यू असला तर तुम्ही नेऊन तिथलं मोबाईल न दाखवायचं इतरांना, का सर हे माझं शेत आहे, माझे बैल आहेत किंवा हे कधी तुम्ही सांगा तसं. बिलकुल, म्हणजे आपल्याला एक एक म्हणजे काय म्हणायचं, कुटुंब म्हणून आपण वाटलो पाहिजे, एकत्र आलो पाहिजे. चला, जायचं पुढच्या पदाकर. आता चला, ट्रायल बॅलन्सच्या कोणत्या बाजूला या? क्रेडिट बाजूला या. मग इथं काय करा, थोडीशी जागा सोडा. दिसतोय स्क्रीन सगळ्यांना? सर बँक ओव्हरड्राफ्ट टाका इथं. बँक ओव्हरड्राफ्ट किती अमाऊंट त्याची? 5,000 सरळ आउटरला. पुढचं पद काय? बिल्स पेएबल पेएबल. किती अमाऊंट त्याची? 12,500. त्याच्या पुढचं पद आहे क्रेडिटार्स. क्रेडिटार्स. त्याच्यावर बी आज काय डिस्काउंट त्याच्यावर नाही बरं का, काल होता, आज नाही. त्याच्यामुळे मी सरळ डिस्काउंटची रक्कम काय करतो, सॉरी क्रेडिटारची रक्कम काय करतोय, आउटरला टाक. पुढचं पद आहे सेल्स. सेल्स कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मग इथं इनरला जागा आपण सोडली होती त्यासाठी, तर 3,25,000. किती येते वजाबाकी हो? 3,24,000. तोंडी जे येते ते तोंडी करू आपण. पुढचे पद कोण सांगते? मगाच्या बुतडाशिवाय पटकन, की हे कुठं पद येतात? आउटस्टँडिंग रेंट आणि अनपेड वेजेस लायबिलिटीला. आणि परिणाम किती? 2-2 का 1-1च? एक. मग हे आउटस्टँडिंग लिहिलं. रेंट किती आहे रे त्याची अमाऊंट? 2,000. आणि पुढचं पद काय? अनपेड वेजेस. अनपेड वेजेस. त्याची अमाऊंट किती? 1,500. 1,500. पुढं कॅपिटल लिहिण्यासाठी आपण इथं वरती जागा सोडली त्या पार्टनरची. मग किती आहे यांचं कॅपिटल? 75,000. यांचं कॅपिटल किती आहे? 75,000. हा, सांगा इथं वजाबाकी करू ना लगेच. 75,000तून 3,500 गेले. किती राहिले? 71,500. इथं आपण जागा कशासाठी सोडली? आणि इथं नेट प्रॉफिट ऍड करण्यासाठी. त्याच पद्धतीनं माधवचं देखील 75,000तून 2,000 वजा केले. खरं तर याला फॉर्म्युला देत बसायची गरज नव्हती, सरळ आलं 73,000. पुढं शेवटचं पद आहे परचेस रिटर्न. कुठं टाकायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला परचेस मधून वजा करायचं. आता बघा, सेलच्या वेळेस रिटर्न शब्द वापरलाय नुसता, मी रिटर्नच लिहिलं. परचेसच्या वेळेस परचेस रिटर्न वापरला, मी परचेस रिटर्न लिहिलं. त्याची अमाऊंट किती आहे? 1,000. किती आलेले वजाबाकी? 2,07,500. चला, सगळी पद टाकून संपली. हो सर. पद म्हणलं की किती परिणाम? 1-1 परिणाम, बरोबर. हो आणि सर. आता ऍडजस्टमेंट म्हणलं की किती परिणाम? 2-2. सुरुवातीच्या आपल्या जर आपण व्हिडिओ युट्यूबवर टाकलेले बघितले एखाद्यानं, तर ती म्हणे यांच्या मागे काय कुत्र लागलं होतं का, इतक्या वेगानं आपण बोलत होतो. आणि आता थोडं आपल्याला आयडिया आले, थोडं कळायला लागले, तर आपण आता नॉर्मल वर्गात बसल्यासारखं बोलू शकतोय, वेळ देऊ शकतोय. थोडं सुरुवातीला नवीन कुठली टेक्नॉलॉजी आत्मसात करायची नंतर त्रास वाटतो, थोडं अवघड वाटतं, ठीक आहे ना. तर आता मला बोलत बोलत मनात एक गोष्ट आली, मांडू का 2 मिनिटासाठी? की आपण या मीटिंगच्या माध्यमातून एका दिवशी तुमच्या फॅमिली, आई वडिलांना सुद्धा तुम्ही मीटिंग मध्ये बोलवा. समस्या मांडण्यासाठी नको बरं का, काय अडचणी येतील, काय जर म्हणतील सर आमच्या लेकराकडे फोनच नाही, आमच्याकडे हे नको. आपण फक्त ओळखी करून घेण्यासाठी, चालतंय का? त्यांना सुद्धा याची माहिती होऊ द्या ना, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसे एकत्र येतात. तुम्हाला पटतंय माझा प्रस्ताव तर होय, येस नो म्हणा, नसेल तर नो म्हणा, चुकीचा आहे म्हणा, मांडत चला. लोकशाही आपल्या देशात. आई वडिलांना, आपल्या आई बापाची कधी कुणाला लाज वाटू नये. जसे अवतारात असतील तसे या म्हणायचं. आपल्या माणसाची आपल्याला लाज वाटायला लागली तर तो फार आपला ड्रॉबॅक असेल. त्यांना जॉईन व्हा म्हणायचं. त्यांना जो सुटेबल वेळ असेल त्याच्यानुसार आपण तुम्ही कधीही ठरवा.
मला उलट पुढे तुम्ही होऊन आठवण करून दिली तर आपण ते करू, ऑर्गनाइज करू. तुम्ही जर म्हणला तुम्ही मागे म्हणला होता पुढे काय विषय झाला, तुम्हाला हे माझं योग्य वाटत असलं तर तसं मांडा, बरं का. जाधवच्या तिथून जर आवाज येतोय रे जाधव, बघा तुम्हाला पुढे वाटलं तर एका दिवशी मांडा तुम्ही तसं, चालतंय का. चला पहिली चालेल. ऍडजस्टमेंट कशाची, क्लोजिंग स्टॉकची. स्टॉक ते लिहू बाय क्लोजिंग क्लोजिंग स्टॉक. स्टॉक किती अमाऊंट 32,000. त्याची, 32,000. त्याचा दुसरा परिणाम कसा करायचा, asset side. काहीतरी problem आहे का? ओके. हो पुढं प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट. Doubtful आता याच्यात काय जण म्हणतील याला आरडीडी कुठे शब्द दिलाय सर, मग याला आरडीडी कसं काय म्हणायचं. तर लक्षात ठेवा, प्रोव्हिजन म्हणलं, रिझर्व म्हणलं की आरडीडीच असतं ते. म्हणून डेटाच्या खाली लिहा मायनस न्यू आरडीडी व्हेरी गुड आरडीडी. किती अमाऊंट आहे त्याची, 2,000. खरं तर हे आपल्याला डायरेक्ट कधी दिलेलं 2,000. असते, डायरेक्ट कधी दिलेलं 2,000. कॅल्क्युलेट करायला लावलेलं असते, पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डायरेक्ट दिले. 80,000तून 2,000 वजा करा, येणारी रक्कम आउटरला न लिहिता 78,000. कुठं लिहा, पण इनरला लिहा, बरोबर. आणि हे 2,000 इथून वजा करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली जागा सोडू नका, इथं मी जागा सोडली, आणि जागा सोडून वाटल्यास आणखी एक स्पेस देतो इथं, आणि मग लिहा टू आरडीडी आरडीडी. त्याची अमाऊंट किती आली डायरेक्ट आउटरला, सरळ आउटरला. पुढचं पद आहे त्याच्यातलंच ऍडजस्टमेंट नंबर, त्याच्या खाली डिस्काउंट काढा म्हणतंय 3%. आज काय मी इथं कॅल्क्युलेशन दाखवलं नाही डिस्काउंट, 2,355. आज मी दाखवलं नाही, कारण हे आता पोरं प्रतिसाद द्यायलेत, तर तुम्ही करावं. कशावर करावं, 78,500 गुणिले 3/100 तुम्ही करावं आता इथं. मग मी तर तोपर्यंत कॅल्क्युलेशन, 2,355. हो एक मायनस काय लिहायचं त्याला, काल सांगितलं फॉर डिस्काउंट ऑन reserve डेटार्स फॉर डिस्काउंट ऑन डेटा. Data. किती अमाऊंट सांगितली त्याची त्यांनी, 3%. ओके बस इथंच करतो मी असं 3%. छान. चला किती लिहू त्याची रक्कम, 2,355. 2,355. करेक्ट आलंय ना, बघा. हो सर. आता या दोन्हीची वजाबाकी सरळ कुठं जाऊ देऊ आपण, 76,000. आउटरला. 76,145. व्हेरी गुड. आता या 2,355 जो डिस्काउंट आहे, हा डिस्काउंट आपण आपल्या ग्राहकाला द्यावा लागू शकतो, म्हणून ही 3%चं रिझर्व ठेवायला, आपण राखीव ठेवायला, त्याची प्रोव्हिजन करायला लागलो. ऍक्च्युली हा दिलेला नाही, द्यावा लागू शकतो म्हणून प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हणून इथून वजा करायचे, याचा दुसरा परिणाम कुठं करायचा, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला डिस्काउंट मध्ये ऍड करायचं. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये डिस्काउंट दिला नाही. मग काय करायचं, सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या आरडी सारखं सेपरेट लिहायचं, फॉर डिस्काउंट ऑन डेटार्स सर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटा, बरोबर. किती आहे रक्कम त्याची, 2,055. आता इथं कालच्या काही जणाला कन्फ्युजन वाटेल की काल कशात तरी अधिक केलं, आज का अधिक करणार, म्हणून त्याचा परत उल्लेख करतोय की काल डिस्काउंट नावाचं पद डेबिटला बी होतं ट्रायल बॅलन्स आणि क्रेडिटला बी होतं, आज मात्र ते कुठेही दिलेलं नाही, म्हणून सरळ आपण हे डेटार मधून वजा केलं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकून दिलं. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 4 जायचं का, कळालंय का, बोलत चला कोणाला अडचण असेल तर विचारा. जायचं पुढं, ओके. असं मला ग्रीन सिग्नल देत चला. मला पुढं व्हॅल्यू ऑफ, तिथे व्हॅल्यूड शब्द वापरलाय, खरं तर व्हॅल्यूड पाहिजे, सॉरी व्हॅल्यू पाहिजे तिथं. व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 रुपीज 1,00,000. मग लीज होल्ड प्रिमायसेसची किंमत किती लावण्यात आली, किती ठेवण्यात आली, आता 1,00,000. म्हणजे ज्याच्यातून काय करा वजा, तुम्ही डेप्रिशिएशन वजा करा. किती वजा करा, तो डेप्रिशिएशन 10,000. आता आज मला या पर्सेंटेजची गरज नाही बघा, डायरेक्ट दिले त्याची अमाऊंट, म्हणून ते मी वजा केलं 10,000 रुपये. मग वजा बाकी किती येते रे मित्रांनो, तीच 1,00,000 डायरेक्ट दिले 1,00,000. या 10,000चा दुसरा परिणाम कुठं करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डेप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रिमायसेस. दिसायला बरोबर आता 10,000 दिसायला ओके. चला ऍडजस्टमेंट नंबर लास्ट खूप सोपी आहे. प्रिंटिंग आणि स्टेशनरीसाठी आतापर्यंत 1,200 रुपये दिलेत, अजून किती द्यायचे राहिलेत म्हणतंय, 500 रुपये. म्हणून याच्यात अधिक करायचं, प्लस काय म्हणायचं त्याला,
आउटस्टँडिंग ती 500. म्हणजे प्रिंटिंग आणि स्टेशनरीचा आपला टोटल खर्च किती? 1700. म्हणजे सगळे दिलेत का आपण? नाही. त्यातले किती द्यायचे राहिलेत अजून? 500. मग ते कुठे टाकायचे बॅलन्स शीटच्या? लायबिलिटी. आउटस्टँडिंग प्रिंटिंग आणि स्टेशनरी 1700 रुपये. नाही 500 रुपये. किती रुपये? 500 रुपये. कळाले सगळ्यांना? हा. आता मी ऑलरेडी या बॅलन्स शीट मध्ये इथं फॉर्म्युला दिलेला असतो म्हणून ऑलरेडी टोटल यायल्यात, पण टोटल चुकीच्या का दिसायला लागल्या तुम्हाला? कारण एकतर कुठेतरी रेंज चुकीची सिलेक्ट झालेली असू शकते किंवा आणखी काही इथले आकडे आउटरला यायचे राहिले, बरोबर ना? त्याच्यामुळे लगेच घाई करू नका. चला, सगळे ऍडजस्टमेंट सगळे पद संपले. मग या ट्रेडिंग अकाउंटला सगळ्यात पहिल्यांदा, मग ट्रेडिंग अकाउंटची बघा इथे बेरीज ऑलरेडी बहुतेक करेक्ट आलेली आहे. 3,56,000 रुपये. कोणी केले का? हो सर बरोबर. आणि डेबिटचे आले 2,35,500 रुपये. मग फरक किती आला? 1,20,500 रुपये, बरोबर ना? क्रेडिटची बेरीज जास्त असल्यामुळे येणाऱ्या फरकाला आपण काय म्हणतो? टू ग्रॉस प्रॉफिट. किती आहे तो ग्रॉस प्रॉफिट? 1,20,500. 1,20,500. तो कुठं लिहिला? ज्या बाजूची बेरीज कमी आहे त्या बाजूला, बरोबर? याला बोल्ड करायचं असलं तर बोल्ड करून घेतो मी. ओके. हा याची डेबिट बाजू म्हणलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट काय? जीपी किती? 1,20,500. बरोबर, तेवढंच आलाय ना? हो मग आता परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करून घ्या. हे 1,20,500 एकच आकडा असल्यामुळं. आणि त्याच पद्धतीनं डेबिटची बेरीज बरोबर आली का बघा, त्याला अल्टर बरोबर नावाचं चिन्ह आहे. आपोआप सम होते, म्हणजे समचा फॉर्म्युला आपोआप लागू होतो. अल्टर बरोबरचं चिन्ह दाबावं लागतं कॉम्प्युटर असेल तर. मग बघा, क्रेडिटची बेरीज आली 1,20,500 आणि डेबिटची आली 24,055. बरोबर, फरक किती आला? 96,445. आजच्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो नफा तोटा विभागणीचं प्रमाण दिलेलं नाही. अशा ठिकाणी नफा तोटा विभागणी कशी करायची? आता सगळ्यांनी व्हिडिओ बंद केला आणि अक्षदाचा एकटाचाच व्हिडिओ चालू आहे. त्यांना एकट्याला वाटतं कस तरी स्क्रीनवर शेअर केलं तर त्यांनी आता लगे बंद करायचं विचारात. अरे चालू ठेवत चला, काही प्रॉब्लेम नाही. म्हणलं की एवढं व्हिडिओ ऑन ठेवत चला. ज्यांच्याकडे आवाज नाही त्यांनी ऑडिओ बी ऑन ठेवत चला, काही प्रॉब्लेम नाही, बरं का? किती वेळा म्हणून तेच मी बी तुमच्यासारखाच आहे, आपण काही वेगळे नाहीत. हे फॅमिलियर मनात आल्याशिवाय आपण मोकळे होणार नाहीत बोलायला. बघा, पत्र्याचं घर असू द्या, साधं घर असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही जसे आहोत तसे आहोत. चालतंय? चला, जायचं का पुढं? हो सर. आता कुठं आलतो रे आपण? हा, रेशो किती द्यायचा त्यांचा? 50-50. मग व्हेरी गुड, छान, व्हेरी गुड. मग आता 50-50 द्यायचा. मग तुम्ही काय करा तोपर्यंत 96,445 ला 2 न डिवाइड करा. किती न डिवाइड करा? 2 न डिवाइड केलं तर 48,222 रुपये 50 पैसे असं येईल ना? असं येईल ना? मग काय करायचं? तिथल्या एकाला 1 रुपये जास्त. एकाला 48,223 करायचं आणि एकाला 48,000 रुपये 22 करायचं. ओके. मग त्याच्यात काही नियम नाही की नेमकं कुणाला 23 करावं आणि कुणाला 22 करावं. एखाद्यानं पहिल्या पार्टनरला 23 केलं, एखाद्यानं दुसऱ्या पार्टनरला 23 केलं, नो प्रॉब्लेम. पण दोघाला 23 करता येणार नाही, दोघाला 22 करता येणार नाही, बरोबर? कारण आपली टोटल किती आली पाहिजे? 96,445. इथं देखील क्रेडिटची बेरीज जास्त आहे म्हणून फरकाची रक्कम कुठे लिहायची आपल्याला? डेबिटला 96,445. मग इथं उल्लेख करायचा टू नेट प्रॉफिट. क्रेडिटची बेरीज जास्त असल्यामुळे कंसात ट्रान्सफर कॅपिटल अकाउंट. नफा तोटा विभागणीचं प्रमाण प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसल्यामुळे ते इक्वल केलं आपण. इक्वल केलं. मग इथं पहिल्या पार्टनरचं नाव टाका मीरा. दुसऱ्या पार्टनरचं नाव टाका माधव. इथल्या 48,223. चला, मुली म्हणाल्या 23 मीराचं नाव असल्यामुळं. आणि 48,222. आणि आमच्या घरच्याचं बी नाव मीरा असल्यामुळे मी त्यांनाच 1 रुपया जरा जास्त दिला. नफा बी आहे ना. चालतंय का? हो सर. काय हरकत तर नाही?
चला आता दोन्ही बाजूच्या बेरजा करून घ्या इथं. एक लाख 20,500. त्याच पद्धतीने इकडे बी करून घ्या. 1,20,500. हा. 1,20,500. हा आलेला नफा ज्या त्या पार्टनरचा नफा त्या त्या पार्टनरच्या कॅपिटल मध्ये काय करा, ऍड करा. प्लस नेट प्रॉफिट किती रे, 48,000. 223. करा दोन्हीची बेरीज इथं आउटरला. 1,19,723. 1,19,723. 1,19,723. त्याचप्रमाणे दुसरा पार्टनर माधव, त्याचं बी प्लस करा नेट प्रॉफिट. 48,222. इथं टोटल करा 1,20,222. 1,21,222. आता आल्या का दोन्ही बाजूच्या बेरजा समान बघा बरं. 3,30,445. ओके. रेकॉर्डिंग स्टॉप करू का? 9:16 झालेत. व्यवस्थितपणे प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. कुणाला काही बोलायचं असेल तर आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू आणि मग तुम्हाला विचारायचं असले विचारा, नसेल तर मीटिंग एंड करून टाकू. रेकॉर्डिंग स्टॉप केली. स्टॉप